अरे बापरे, हा दिवा एवढा उजळतोय. एका छोट्याशा गावात जंगलाच्या काठावर एक जुनी शाळा होती. त्या शाळेच्या खिडकीत एक लहानसा दिवा राहायचा. त्याचं नाव होतं चिमुकला दिवा. दररोज संध्याकाळी सूर्य मावळला की गावातले सगळे दिवे एकत्र पेटायचे. रस्त्यावरचे दिवे, घरातले दिवे आणि शाळेतले दिवेही. पण चिमुकल्या दिव्याला असं वाटायचं, मी सगळ्यांपेक्षा जास्त उजळू शकतो. मी एकटाच तेजस्वी राहिलो तर सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे जाईल. एक दिवस शिक्षकांनी सगळे दिवे पेटवले तेव्हा चिमुकला दिवा खूप जोरात पेटला. इतर दिव्यांपेक्षा खूपच जास्त उजळ. लोक म्हणू लागले, अरे वा, शाळेतला दिवा किती तेजस्वी आहे. चिमुकला दिवा खुश झाला. पण हळूहळू त्याचं तेल लवकर संपायला लागलं. त्याची ज्योत थरथरायला लागली. तरी सुद्धा तो हट्टाने म्हणाला, मी मंद होणार नाही, मला सगळ्यांपेक्षा उजळायचं आहे. आणि अचानक फुस, चिमुकला दिवा विझला. शाळेभोवती अंधार पसरला. एक लहान मुलगी थांबली. तिला भीती वाटली. एक म्हातारे आजोबा अडखळले. रात्र अधिक शांत आणि थंड वाटू लागली. चिमुकला दिवा लाजला. पुढच्या संध्याकाळी पुन्हा सगळे दिवे पेटले. चिमुकला दिवा शेजारच्या दिव्याला हळूच म्हणाला, मी तुमच्यासोबत उजळू शकतो का? तो दिवा शांतपणे उत्तरला, आपण उठून दिसण्यासाठी नाही उजळत, आपण कोणालाही वाट ठरवू नये म्हणून उजळतो. त्या रात्री चिमुकला दिवा हळू आणि स्थिर पेटला, इतर दिव्यांसारखाच. सगळे दिवे मिळून गाव उजळलं. रस्ते सुरक्षित झाले. लोक हसत हसत घरी गेले. कोणी चिमुकल्या दिव्याकडे बोट दाखवलं नाही. पण प्रत्येकाला प्रकाश मिळाला आणि चिमुकला दिवा पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने आनंदी झाला.